श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतील जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरी लोक तुमचा अपमान करतात. समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो, तुमची किंमत कमी करतो, तुम्हाला कमी समजतो. म्हणून मित्रांनो, आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा काही 5 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल किंवा तुमचं म्हणणं ऐकत नसेल किंवा तुमची किंमत करत नसेल. आणि या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान, तुमची किंमत परत नक्की मिळवून देतील. या गोष्टींनी तुम्हाला कोणाच्याही मागे मागे न करता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. तर मित्रांनो, बघूयात या 5 गोष्टी कोणत्या आहेत. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तसेच कमेंट्स करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर 1. ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलेलं आहे त्याला जाऊ द्यावं, त्याला मोकळं करावं. समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र सुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही त्याच्याबद्दल अडणार नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असेल किंवा तुम्हाला किती वाईट वाटलेलं असेल तरी ते तुम्ही दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करावं, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान, तिथे आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलं केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबर सुद्धा असतं. हे माहीत आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्याचा काहीही उपयोग नाही. 2. मध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत उभा राहिला आहे, जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. म्हणून मित्रांनो, स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता आणि ते मात्र निघून गेले, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आणि त्यासाठी झगडत राहा. आपला आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. जर तुम्हाला हे जमलं तर आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे किंवा तुम्ही एकटे पडला आहात, तुम्हाला एकटं सोडलं आहे. या गोष्टींचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही, कारण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळच नसेल. 3. आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कुठलीही भावना नको, राग नाही, द्वेष नाही, बदला घेण्याची भावना सुद्धा नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका. शांत राहून लढायला शिका. शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. मित्रांनो, स्वतःला शांत कसं ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून. कोणी मला काही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार नाही, ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका. स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही आहात. 4. तुमची ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता
स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिले, तुमच्या भावना दुखवल्या तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. कारण तुम्ही या सगळ्यात पलीकडे गेलेला असता. त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका. लोकांच्या मागे गेलात तर लोक तर हाती लागणारच नाहीत, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण होतील. आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्कीच तुमच्या मागे लागतील. इतकं लक्षात ठेवा. तुमचे यश इतकं बोलकं असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणारच नाही. तुमचं स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमावला आहे. म्हणूनच लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे. आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा किंवा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतःच कमी करून घेत आहात. तुम्ही स्वतःला तर बदलले आहे, पण समोरचा बदललेला आहे की नाही याची आपल्याला खात्री नसते. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊ देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचे यश मिळवलेले आहे आणि ते सहजासहजी नाही तर मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे. त्यामुळे पुन्हा तीच चूक करू नका.